रावसाहेब पाटील यांच्या स्वदेशी व्हिलावर महापौर व उपमहापौर यांचा विविध संस्था व नागरिकांच्या वतीने सत्कार। सांगली येथे धीरज सूर्यवंशी यांची महापौर व गजानन मगदूम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध संस्था व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या स्वदेशी व्हिलावर पार पडला। यावेळी शहर विकास, नागरी सुविधा सुधारणा, घरपट्टी, पाणीपट्टी कामे सुरळीत करणे, वारणा उद्धव योजनेची अंमलबजावणी तसेच गणेश नगरातील गणेश मंदिर उभारण्यासाठी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली। विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या जैन प्रकोष्ठच्या वतीनं महापौर म्हणून माझा आणि उपमहापौर गजानन मगदूम यांच्या सत्काराचं आयोजन आपल्या सर्वांचे नेते आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे नेतेच आहेत रावसाहेब अण्णांनी घेतला आणि इथं आम्हाला बोलवून सत्कार घेतला पहिला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि महापौर आता आम्ही पदभार स्वीकारलाय दोघांनी, पण आम्हाला एक खंत अशी वाटायला की लोकांचा अजून प्रशासक काळ असल्यासारखं लोक सुद्धा अजून येणं महापालिकेत। त्यामुळे पहिला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही काम घेऊन महापालिकेत आपल्या प्रभागातला असू दे, आपल्या गल्लीतला असू दे, आपल्या आसपासच्या भागातील असू दे, कोणत्याही स्वरूपाचं काम घेऊन या। तुम्ही सर्वांनी निवडून दिलेले तिथं सर्व नगरसेवक आहेत, आम्ही पदाधिकारी आहोत। आम्ही पदाधिकाऱ्यांनी काल आम्ही अधिकाऱ्यांची बैठक घेतली सर्व एचओडींची की झाला आता 2.5 वर्ष तुमचं साम्राज्य होतं, प्रशासक काळ होता, आता आम्ही लोकांनी आम्हाला काम करायचं ते निवडून दिले आणि आता लोकांचा ओघ आमच्या माध्यमातून वाढणार आणि तुम्ही सर्वांनी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे। त्यासाठी आम्ही त्यांची मीटिंग घेऊन आता दादा रोज तुम्हाला सांगायलाच पाहिजे आम्ही काय करतो। रोज 2 विभागाच्या आम्ही त्या विभागात जाऊन बैठका घ्यायची ठरवलं। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मगाशी सांगितलं की घरपट्टीच्या काही कारणांमुळे शाळा परीक्षेच्या काळात झाल्या आहेत, असे काही गंभीर विषयाचे घेऊन आम्ही त्या विभागात जाऊन मीटिंग घ्यायचं पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्याची सुरुवात उद्यापासून घरपट्टी, पाणीपट्टी जे नागरिकांना सतत भेडसावणारे विषय असतात, पाण्याचा विषय आणि घरपट्टी। आज जैन प्रकोष्ठ या माध्यमातून महापौर, उपमहापौर व आमच्याबरोबर आलेले नगरसेवकांचा सत्कार घेतला। चेअरमन साहेबांचं सांगायला काय, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांनीच माहीत आहे कशा पद्धतीने एक साधा सरळ कार्यकर्त्यांनी होतो, नगरसेवक झालो नव्हतो। तेव्हापासून चेअरमन साहेबांची मला साथ आहे की चांगल्या पद्धतीनं आज जे मी उभा आहे की चेअरमन साहेबांच्या बरोबर त्यांच्या आशीर्वादानेच मी उभा आहे। एवढंच सांगतो, जास्त काय सांगत नाही। बाकीचं जे सांगलीत 15 नंबर वॉर्डमध्ये काय बोलायचं असेल सांगलीच्याबद्दल महापौर साहेब आपल्याला सांगतील।